मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता. ऐसे राहो माझे मन गाता ऐकता हरी बोल. नादे लुब्ध झाला मृग नादे लुब्ध झाला मृग. देह विसरला अंग. ऐसे राहो माझे मन गाता ऐकता हरी बोल. तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे का जगले माई. ऐसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण. विठ्ठल पंढरीनाथ भगवान अंतरेश्वर महाराज. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्यं. जय जय स्वसंविद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशो सगलार्धमती प्रकाशो. म्हणे निवृत्ते दासो अवधारी जोजी. महायोग पीठे तटे भीमरथा. वरं पुंडरीकाय दातोन्मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठानतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गकारो प्रथमं पाण्डुरङ्गकारो प्रथमं पांडुरंग
दुसरे जगाला संताची दुसरे जगाला संताची त्यांच्या कृपात दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करापूर्ण कीर्ती ओम नमो दानेश्वरा दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा दानेश्वरा ओम तुमचा अनुग्रह लाधलो पावणे झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच ज्ञानी बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी ज्यांचे केले स्मरण होय सगळ्या विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता लोकाभिराम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणो प्रपद्ये मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायोतमुख्यं श्रीरामदूतं शरणो प्रपद्ये मस्तकहि पायावरि भवतरे सन्दास्य वरदय सदाज वरदय Yeah.
काही संतांच्या पुत्राची वार्ता शुभायके जेवी माता ऐसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त असणारे वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी शोभणारे वैराग्याचे महामेरू देहनिवासी जगद्गुरु तुकोबर आहे. यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज नाम कसं घ्यावं आणि नाम घेत असताना नामाचं काय महत्व आहे या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम प्रतिपादन करतात. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोराम महाराज त्या ठिकाणी नामाचं महत्त्व प्रतिपादन करतात. अभंगाचा सरळ भावार्थ सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा मी भक्तीचं त्या ठिकाणी नवे तर नाम घेण्याचा त्या ठिकाणी प्रण केलेला आहे. नवे तर मी नाम घेत असताना कशा पद्धतीचं नाम माझ्या जीवनामध्ये घेणार आहे. तर नाम घेत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 2य चरणामध्ये एक सिद्धांत सांगितलेला आहे. कोणता सिद्धांत आहे? ऐसे राहो माझे मन. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, देवा मी भक्ती करत असताना नाम घेत असताना माझं चित्त माझं मन त्या ठिकाणी अशा प्रकारे एकरूप झालं पाहिजे. कशा प्रकारे एकरूप झालं पाहिजे? दृष्टांत सांगितलेला आहे. मग दृष्टांत पटवण्याकरिता किंवा दृष्टांत त्या ठिकाणी सिद्धांत पटवून देण्यासाठी त्या ठिकाणी दृष्टांत सांगितला जातो. मग ऐसे राहो माझे मन हा सिद्धांत पटवण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 3 प्रकारचे दृष्टांत दिलेले आहे. सिद्धांत पटवण्याकरता पहिला दृष्टांत आईचा आणि मुलाचा दिलेला आहे. पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवी माता. देवा अशा प्रकारे ऐसे राहो माझे मन. देवा कधी कधी माझं मन अशा प्रकारे एकरूप झालं पाहिजे. गाता ऐकता हरी गुण. अजून त्या ठिकाणी अभंगाच्या 2य चरणामध्ये महाराजांनी दृष्टांत सांगितलेला आहे. नादे लुब्ध झाला मृग. मृग म्हणजे हरिण. हरिण हे नादेविषयी ऐकण्याकरता एवढं लुब्ध झालेलं असतं. किती लुब्ध झालेलं असतं? एवढं लुब्ध झालेलं असतं महाराज. नादेविषयी ऐकत असताना त्याचा प्राण निघून जातो. पण प्राणाकडं जीवाकडं शरीराकडं लक्ष न देता त्या ठिकाणी हरिण ज्या प्रमाणे नादेविषयी ऐकण्याचं सोडत नाही देवा, त्याचप्रमाणे मी सुद्धा तुझं नामचिंतन घेत असताना ऐसे राहो माझे मन. कैसे राहो? शेवटचा दृष्टांत आहे. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये. तुकाराम महाराज सांगतात, देवा कासवीन असते. कासवीन काय करते? आपल्या पिलांकडे बघत असते आणि पाहत असताना तिच्या नजरेमधून तिच्या पिलांना काय मिळतो? प्रेम पाहणं मिळतो आणि त्या ठिकाणी त्या पिलांची वाढ होत असते. देवा अशाच प्रकारे ऐसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण. या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराजांना एकच सांगायचं, देवा नामचिंतन घेत असताना अशा प्रकारे माझं मन एकरूप झालं पाहिजे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या जालना गावाजवळ असणारं हे छोटंसं गाव खरपुडी. या गावामध्ये किती वर्षापासून? 3 वर्षापासून चालत असलेला हा महिला अखंड हरिनाम सप्ताह, त्याचप्रमाणे श्रीमद भागवत कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही अमृतमयी वाणीतून या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात. आदरणीय हरिभक्तपरायण नामांकित असणाऱ्या आमच्या ताई रुक्मणताई हवरे महाराज या ठिकाणी महाराज ताईंच्या अमृतमयी वाणीतून तुम्ही या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात. सुंदर असं तुम्ही नियोजन आयोजन
नव्हे तर तुमच्या सर्वांच्या सहकार्यामधून आयोजकच देखील सुंदर आहे, सहकार्य देखील तुमच्या गावाचं भरपूर मला असं दिसायला लागलेलं आहे. नवे तर तुम्ही या ठिकाणी चांगले चांगले पक्वान नवे तर नामांकित अशा कीर्तनकार तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे. नवे तर तुम्हाला उद्या झाल्याच्या नंतर परवाच्या नंतर रोज त्या ठिकाणी तुम्हाला नवीन नवीन पक्वान्न खाण्यास महिला अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. आणि या सप्ताहामधील आज प्रथम क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेला आहे. ज्याप्रमाणे मला भगवान परमात्मा बुद्धी देतील त्याप्रमाणे या ठिकाणी मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. पण त्या अगोदर या ठिकाणी सप्ताहासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमच्या सर्वच गायनाचार्य मंडळी, आमच्या ताई आहे, त्याचप्रमाणे आमच्या लहानपणीच्या माहेरच्या ज्या फ्रेंड आहे योगिता ताई, त्या भेटल्या. मला एवढा आनंद झाला, माहेरचीच आठवण झाली हो. एवढा आनंद झाला, व्यक्त करू शकले नाही. म्हणून ताई त्या ठिकाणी हजर झाल्या, उपस्थित झाल्या. आणि सुंदर सुंदर असं या ठिकाणी तुम्ही कीर्तनकार नवे तर ज्या यूट्यूबवर गाजलेलं आहे अशा नामांकित कीर्तनकाराचे कीर्तनं तुम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. माझं काही आजपर्यंत यूट्यूबवर कीर्तन झालेलं तुम्ही बघितलं का? मला आजपर्यंत बघितलं नाही. मात्र तुम्ही मला या ठिकाणी संधी दिली म्हणून या ठिकाणी संधीचं सोनं करण्याचं तुम्ही माझ्याकडं सेवा सोपवली. परमात्मा मला बुद्धी देतील. त्याचप्रमाणे गोड असे आमचे वाजवणारे नवीन तर अनेक कीर्तनकार ज्यांनी वाजवले, आदरणीय हरिभक्तपरायण मृदंगाचार्य तालमणी आमचे दत्ताजी महाराज, त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावली. गोड अशी टीम ज्यांची आहे, रामेश्वर भाऊंची सुंदर अशी साऊंड टीम तुमच्यासाठी लाभलेली आहे. सुंदर असा गोड आवाज, वातावरण देखील सुंदर आहे. आणि ज्ञानेश्वरी निवासामध्ये हा सर्व काही अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. आणि ज्यांच्या सहकार्यामधून ही सेवा माझ्या वाट्याला आली, आमचे आदरणीय आमचे अजयजी महाराज तोपे, त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. ज्याप्रमाणे भगवान परमात्मा मला बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करणार. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज प्रथमच क्रमांक तुम्ही मला प्राप्त करून दिलेला आहे. दुसरा येऊ की नाही येऊ, पण पहिला क्रमांक तुम्ही आज मला प्राप्त करून दिला. आज पहिला दिवस असल्या कारणानं मी जास्त काही सांगणार नाही, पण सांगत असताना नामाचं महत्त्व सांगणार आहे. आणि नामाचं महत्त्व प्रतिपादन करत असताना तुम्ही अनेक कीर्तनकार त्या ठिकाणी नवीन तर कीर्तनं नामाचे ऐकलेलं आहे. भगवंताचं नाम कसं आहे हे सर्वांनी ऐकलेलं आहे. तरीसुद्धा मी जास्त काही वेळ त्या ठिकाणी न सांगता थोडा वेळ का होईना, 2 मिनिटामध्ये का होईना त्या ठिकाणी नामाचं महत्त्व सांगणार आहे. नाम कसं आहे, नाम घेतल्याच्या नंतर काय होतं, अनेक त्या ठिकाणी नाम घेतल्याच्या नंतर कोणाकोणांचा उद्धार झाला या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. पण सांगत असताना जीवनामध्ये हे नाम कसं आहे, तर हे नाम आहे सत्य आहे. कसं आहे नाम आहे, भगवंताचं नाम कसं आहे, सत्य आहे. तुम्ही म्हणाल एकाच काळात नाही हो, तिन्ही काळामध्ये जे सत्य आहे, सत्य तू सत्य तू भगवंताचं नाम हे सत्य आहे. कसं सत्य आहे, किती एका काळामध्ये आहे का पुरतं त्या ठिकाणी नाही, तिन्ही काळामध्ये जे सत्य आहे असं भगवंताचं नाम. सत्य तो विठ्ठल काग हा दाविला जगदाभास. भगवंताचं नाम सत्य आहे. अजून त्या ठिकाणी भगवंताचं नाम महाराज त्या ठिकाणी अनेक नामचिंतन घेतल्याच्या नंतर अनेकांचा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे, किंवा नामचिंतन घेतल्याच्या नंतर तुमचा उद्धारच होणार आहे असं या ठिकाणी अनेकांचा त्या ठिकाणी पण आहे. या कलियुगामध्ये दुसरं काही तिसरं त्या ठिकाणी करण्याची गरज नाही. काय करायचं, फक्त सोपं असं भगवंताचं काय करायचं आहे, नामचिंतन करायचं आहे. नवे तर कलियुगामध्ये संत महात्म्याने तुमच्यासाठी सर्वांना सेव्य असा मार्ग दाखवून दिला. तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे महाराज. कारण सर्वांना दुसरं त्या ठिकाणी मार्ग करता येऊ शकत नाही. कारण तुम्ही जाऊ गेलं त्या ठिकाणी
पाहत असताना अनेक मार्ग त्या ठिकाणी वेदानं सांगितलेला आहे. परमात्मा प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितलेला आहे. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. तुम्ही म्हणाल ज्ञान मार्ग आम्हाला करता येऊ शकत नाही. हो, कुणालाही करता येऊ शकत नाही. ज्ञान मार्ग फार कठीण आहे महाराज. ज्ञान मार्ग कुणाला करता येऊ शकतो? ज्ञान मार्गाचा अधिकारी कोण आहे? ज्या महापुरुषाच्या चित्तामध्ये मलदोष निवृत्त झालेला, विक्षेप दोष निवृत्त झालेला, जो साधन चतुष्टय संपन्न आहे, असाच त्या ठिकाणी ज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. आणि या कलियुगामध्ये असा अधिकारी सापडणं म्हणजे मुश्किल आहे. किंवा तुकोबरांच्या भाषेत बोलायचं झालं तर विरळा ऐसा कोण म्हणून ज्ञानाचे अधिकारी त्या ठिकाणी अल्पसंख्याक आहे. तुम्ही म्हणाल अजून काही मार्ग आहे का? हो आहे ना, योग मार्ग आहे. योग मार्ग कसा आहे? फार कठीण आहे मार्ग. योग मार्ग संत महात्मे सांगतात, योग मार्गाच्या भानगडीत पडू नका. योग याग विधी येणेनो हे तेरे. योग याग विधी येणेनो हे सिद्धी. देवायाची उपाधी दंभ धर्म. किंवा संत महात्मे वर्णन करतात, अष्टांग योग नशिने जे यमाने निराधारा नकी जे राला. वाच गीत गाये जे, वाच गीत गाये जे, वाच गीत गाये जे, वाच गीत गाये. महाराज सांगतात वाचे गीत गाईजे. योगाच्या भानगडीत पडू नका. म्हणून जप तपानुष्ठान व्यर्थ कासया करणे. हे जप तपानुष्ठान व्यर्थ कासया करणे. तीर्थाला काया मनाला दैवता करणे. हे व्यर्थ संगे आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगवारण सिमरणे. आसन मुद्रा ध्यान जपतपाच्या भानगडीत पडू नका. योग मार्गात कठीण आहे महाराज. म्हणून योग मार्गाची संख्या त्या ठिकाणी कसे अल्पसंख्याक आहे. अजून त्या ठिकाणी कर्ममार्ग सांगितलेला आहे. कर्ममार्ग काय सोपा वाटला महाराज? मोडोनिया वाडा सूक्ष्म दुस्तर केला राजवारा झाले ऐसा. अशा प्रकारचा मार्ग संतांनी मोडून टाकला महाराज. म्हणून या अधिकाराचे त्या ठिकाणी कर्ममार्गाचे अधिकारी सुद्धा अल्पसंख्याक आहे. बहुसंख्य लोक अज्ञानी असल्या कारणानं अशा समाजासाठी संत महात्म्यानं त्या ठिकाणी सोपा असा भक्ती मार्ग त्या ठिकाणी शोधून काढला. नवीन अवतार सर्वसेव्य अधिकारी असा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. तुम्ही म्हणाल
नाम आम्हाला घेता येऊ शकतं हो. किती सोपं आहे महाराज नाम. नाम घेण्यासाठी काही पैसा लागत नाही. न लगे कवडी न लगे रुपया न लगे कवडी न लगे कवडी दमडी बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो मनवा. पैसा लागत नाही महाराज. नाम किती सोपं आहे महाराज. या कलियुगामध्ये नाम सोपं आहे. किती सोपं आहे म्हणे सोपे आहे सर्वांनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. सांगतात एवढं सोपं आहे. किती सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. सर्वांपेक्षा नाम घेणं किती सोपं आहे महाराज. सगळ्यांपेक्षा सोपं आहे. पण कसा पाहिजे या ठिकाणी नाम घेण्यासाठी. शहाणा पाहिजे. कसा पाहिजे. दीड शहाणा नसला पाहिजे. अज्ञानही नसला पाहिजे. कसा पाहिजे. शहाणा तो धनी घेतोय ते. आजकाल लोक एवढे शहाणे झाले. एक दीड शहाणा हॉटेलमध्ये गेला. वेटरला विचारू लागला तुमच्या हॉटेलमध्ये गरमात गरम काय आहे. त्यानं सांगितलं चहा आहे. पुन्हा विचारलं याच्यापेक्षा गरमात गरम काय आहे. त्यानं सांगितलं भजी आहे. पुन्हा विचारलं याच्यापेक्षा गरमात गरम काय आहे. त्यानं सांगितलं जिलेबी आहे. आता विचारणाराही शहाणा होता. सांगणारा वेटरसुद्धा दीड शहाणा होता. तर दोघे शहाणे असल्या कारणानं पुन्हा विचारलं याच्यापेक्षा गरमात गरम काय आहे. वेटरला राग आला महाराज. रागाच्या भारामध्ये ताड किचन रूममध्ये गेला. एक ताट घेतला. ताटामध्ये चोलीतला विस्तव भरला. जो विचारत होता त्याच्याजवळ घेऊन आला. सांगितलं असं घ्यायचं असेल तर घेऊ शकतो नाही तर निघून जा. आता त्यांना पाहिजे ते घेऊन निघून जायला पाहिजे होतं. पण त्यानं तसं केलं नाही. समोर विस्तव आलेला पाहिल्याबरोबर त्यानं लगेच खिशामध्ये हात घातला. खिशातून सिगरेट काढलं. सिगरेट विस्तावर पेटवलं. झोपका मरत मरत निघून गेला. असे शहाणे परमार्थामध्ये चालतील नाही चालणार हो. शहाणा तो धनी आणि जे शहाणे असून जर भगवंताचं नामचिंतन घेत नसेल त्यांचं जन्माला येऊन काहीच फायदा नाही. तण असतात त्याला काय म्हटलं जातं. हां काय म्हणतात. लोळ्या म्हटल्या जातात. लोळ्या. त्या लोळ्या किती लिटर दूध देतात. खरपुडी गावामध्ये अहो काहीच कामाच्या नसतात. त्या फक्त दिसत असतात. तसे काही काही लोळे समाजामध्ये असतात हो. काहीच कामाचे नाही. तुम्ही म्हणाल काहीच कामाचे म्हणजे अहो कधी कोणाच्या जावळात नाही. जावळाच्या कार्यक्रमामध्ये शेंडीत नाही. लग्नात नाही. हरिपाठाला नाही. अहो कीर्तनाला नाही. अहो भागवत कधीला सुद्धा नाही. काय उपयोग आहे का जन्माला. ज्ञानोबरांची उभी आहे. साबरी वाढी नल्या जरळा वरी फुल ना यात बोगळा कास्ताना झालिया गळा शेळिया जैसे. जन्माला येऊन काहीच फायदा नाही. तुमचं जगणं त्या ठिकाणी राहणं बकरीच्या गळ्याला स्तन आहे ते लोळ्याप्रमाणे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये भगवान परमेश्वराचं नाम घेण्याचं त्या ठिकाणी ज्ञान असेल तर नामचिंतन घेतल्याशिवाय राहू नका. विठ्ठल सगळ्यात सोपं असं भगवंताचं नाम आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला अधिकार आहे का. आम्हाला अधिकार आहे का. संतांनी अधिकार. संतांनी सांगितलं कलियुगी उतारे हरिचा नामे
आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. साधू संतांनी सांगितलं या सगळेजण या. कोणी कोणी या? या रे लहान थोर या ती भलती नारी नर. हे करावा विचार न लगे चिंता कवनासे. टेन्शन घ्यायचं काम नाही. कुणी या, लहान या मोठे या, स्त्री या पुरुष या, सगळ्यांना या ठिकाणी येण्याचा अधिकार आहे. पण काही काही लोकांना महिलाचं कीर्तन चालत नाही. या ठिकाणी तुम्ही भाग्यवान मंडळी आहात. नवीन तर आमच्या सरपंचाच्या ठिकाणी त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. त्यांनी या ठिकाणी आमच्या महिलांसाठी या ठिकाणी स्टेज तयार करून दिलं, आम्हाला संधी त्या ठिकाणी प्राप्त करून दिली. आणि सरपंच साहेबांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. तुम्ही मला स्त्रीचा आणि पुरुषाचा काय भेद आहे? हा, संतांनी आम्हाला अधिकार दिला. स्त्रीची बुद्धी असते आणि पुरुषांचा बुद्ध असतो का? स्त्रीची प्रकृती असते आणि पुरुषांची प्रकृती असतो का? काहीच फरक नाही महाराज. कारण भक्तीचा परिणाम, नामचिंतनचा परिणाम त्या ठिकाणी मनावर व्हावा लागतो, मनावर झाला पाहिजे. म्हणून नामचिंतन घेत असताना प्रथमतः त्या ठिकाणी नामचिंतनामध्ये ऐसे राहो माझे मन. तुकोबराय सांगतात देवा नामचिंतन घेत असताना माझं मन. मग तुकाराम महाराजांनी नाम घेत असताना मनच का सांगितलं? कारण काय आहे? अहो नाम घेत असताना प्रथमतः त्या ठिकाणी मन सांगितलंय. मन काय सांगितलं? वास्तविक पाहता परमार्थ करणं हा शरीराचा विषय नसून मनाचा आणि चित्ताचा विषय आहे. काय पाहिजे मना परमार्थामध्ये? मन आणि चित्त एकरूप झालेलं असलं पाहिजे. ज्याप्रमाणे संसारामध्ये वित्त लागतं. काय लागतं? वित्त म्हणजे पैसा. संसारामध्ये पैसा नसेल कोणी किंमत देणार नाही. जोपर्यंत पैसा आहे, सब पैसे के भाई दिल का साथी कोई नाही. जोपर्यंत पैसा आहे, काय सांगा या पैशापायी मोठे मोठे नाते तुटल्या जातात. पैसा नाही नातं तुटलं. या पैशापायी मोठे मोठे नाते तुटल्या जातात महाराज. एका मी भिंतीवर वाचलं, गरिबी तोड देते हे रिश्ते जो खास होते. पैसा जर नसेल ना संसारामध्ये, गरिबी तोड़ देते हैं रिश्ते जो खास होते हैं. पराई ही अपने बन जाते जब पैसे पास होते हैं. जब पैसे पास होते हैं. संसारामध्ये पैसा पाहिजे, पैशाशिवाय संसार चालू शकत नाही. ज्याप्रमाणे संसारामध्ये पैसाच त्या ठिकाणी पैशाशिवाय संसार होऊ शकत नाही, तद्वत याप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मन आणि चित्त एकरूप झालंच पाहिजे. विठ्ठल अजून त्या ठिकाणी पुरावे द्यायचे झाल्यात. गावामध्ये माणसाला काय पाहिजे? गावामध्ये काय पाहिजे? पद पाहिजे. पद गावात पद लागते. शेतामध्ये खत लागतं, शरीरामध्ये पित्त लागतं, स्वयंपाकामध्ये चित्त नसेल तर गोड शिरा खारट झाल्याशिवाय राहणार, तिखट भाजी गोड झाल्याशिवाय चित्त पाहिजे. स्वयंपाकामध्ये सुद्धा चित्त पाहिजे. तसं परमार्थामध्ये सुद्धा मन चित्त एकरूप झालंच पाहिजे. परमार्थामध्ये तुमचं मन नसेल ना महाराज, तो परमार्थ कशाप्रमाणे होईल? उदाहरणार्थ आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, हनुमंतरायचं दर्शन घ्यायचं आहे. घरामधून निघतो, मंदिराजवळ येतो, मंदिराच्या बाहेर चपला सोडतो, दर्शन घ्यायचं आहे. आतमध्ये प्रवेश करतो, देवासमोर जातो, हात जोडतो, मान झुकवतो. पण माणसाचं चित्त मन कुठे असतं? कुठं असतं? चपलाजवळ असतं. कशासाठी हात जोडले? दर्शन घेण्यासाठी. ज्यानं दर्शन घ्यायचं तेच त्या ठिकाणी नाही. काही उपयोग आहे का दर्शन घेऊन? काहीच फायदा नाही महाराज. ज्ञानोबा त्या ठिकाणी वर्णन करतात. त्रिवेणी संगमे नाना त्रिवेणी संगमे नाना त्रिवेणी त्रिवेणी संगमे नाना त्रिवेणी
नाना तीर्थे भ्रमीरा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ हरी मुखे म्हणा पण चित्त लावून म्हणा म्हणा पण चित्त लावून म्हणा चित्त नसेल परमार्थ करण्याला शून्य किंमत आहे. किंवा एक कविकार फार गोड वर्णन करतो. गंगा नहाणे हरिद्वार काशी गया गंगा नहाते हुए खयाला गया तन को धोया मगर मन को धोया नहीं सिर्फ गंगा के नहाने से क्या फायदा कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बादामृत पिलाने से क्या फायदा चित्त नाही नामी. देवानं तुम्हाला काहीच मागितलं नाही अद्यापर्यंत. तुमची बंगला मागितलं नाही. बंगला मागितला कधी? आपली बायको अहो अजिबात मागितलं नाही. आपले इष्ट धन दौलत बायका मुलं काहीच मागितलं नाही. मग देवानं काय मागितलं आपल्याला? गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात असेल ना सगळ्यात अगोदर मला तुझं काय पाहिजे? मन पाहिजे. मला माहिती आहे तू काय काय देशील काय काय देणार आहे. आपण काय काय देतो देवाला? हां त्याचंच घेतो आणि त्याला देतो. अर्जुन म्हणतो देवा किंवा देव म्हणतो त्या ठिकाणी अर्जुना तू मला माहित आहे काय काय देशील. तुझी बुद्धी देशील शरीर देशील प्राण देशील सर्व काही देशील पण सगळ्यात अगोदर मला तुझं काय पाहिजे? मन पाहिजे. देवाला काय पाहिजे? मन. तू म्हण मी हेच गा करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज हे गाते. अर्जुना मला तुझं काय पाहिजे? मन पाहिजे. आपण मन देतो का देवाला? नाही हो. आपलं मन सगळीकडे फिरतं पण देवाजवळ जायला तयार होत नाही. तुम्ही माशी पाहिली असेल. मावशी नाही म्हटली बरं का मी. माशी सगळ्या वस्तूवर बसते. गोड आंबट तिखट घाण वाईट सगळ्या वस्तूवर बसते मात्र एका वस्तूवर बसत नाही. त्याचं नाव विस्तव अग्नी. फार हुशार आहे माशी. तिला माहित आहे मी जर या विस्तवर बसले तर माशी म्हणून शिल्लक राहणार नाही. माझा माशीपणा संपून जाईल असं हे कुणाला माहित आहे? माशीला माहित आहे. तसं तुमच्या आमच्या मनाला सुद्धा काय माहित आहे? मी जर देवाकडे गेलो ना हा देव पहावयाशी गेलो माझा देव पहावयाशी गेलो तेथे देवाची होणी. आपल्या मनाला भीती वाटते. हॅलो विठ्ठल विठ्ठल पहिला दिवस असंच असतं बरं का. सुरुवात म्हटल्याच्या नंतर असं सर्व काही तयारी असते पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी चांगल्या प्रकारे सिस्टीम लागते. गाणारे वाजवणारे त्यांचाही स्वर लागतो. आज पहिला दिवस असल्या कारणानं विनयी आज स्वरामध्ये नाही. साऊंड सिस्टीम देखील त्याचा स्वर जातो.
जसं असेल तसे समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे. देवानं जसं ठेवलं ना माणसाला तसं राहिलं पाहिजे. पण माणसाला तसं कर्म चांगल्याची सवय लागली माणसाला. विठ्ठल विठ्ठल आपला विषय काय चालू होता. हा, देव पहावयाशी गेलो तेथेची देव होनी ठेलो. आपल्या मनाला भीती वाटते. मी जर देवाकडे गेलो जवळ लावलं त्यांचं मन रिटर्न परत माघारी येत नाही. तुम्ही म्हणाला मला नाही बा अडचण आली. कशासाठी? आपलं मन देवाजवळ लावण्यासाठी. आम्हाला नाही अडचण. ज्यांनी ज्यांनी मन लावलं ना महाराज त्यांना त्यांना अडचण आली. काय काय करीतो या देवा मन ऐकत नाही आमचं. तुम्ही म्हणाला आम्हाला नाही अडचण आली. एकदा सुद्धा आली नाही. कशासाठी? आपलं मन देवाजवळ लावण्यासाठी. एखादा म्हटला अहो मी मोटरसायकलवरून कधीच पडलो नाही. त्याला विचारलं तुम्ही कधी मोटरसायकल चालवायला बसले होते का? त्यानं सांगितलं अद्यापर्यंत एकदा सुद्धा मोटरसायकल चालवायला आता चालवायलाच बसला नाही तर पडण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. एखादा म्हटलं अहो मी काय सांगावं शाळेमध्ये एकदा सुद्धा नापास झालो नाही. मग त्याला विचारलं एखाद्या पेपरसाठी परीक्षेसाठी बसला होतं का? त्यानं सांगितलं अद्यापर्यंत पेपरच हातात घेतला नाही. अरे पेपरच दिला नाही तर पास नापास होण्याची वेळ दूरच राहिले. तसं तुमचं आमचं आहे. आपलं मन आपण भगवंताजवळ लावलंच नाही तर अडचण येण्याचा प्रश्नच निर्माणच होत नाही महाराज. ज्यांनी ज्यांनी आपलं मन भगवंताजवळ लावण्यासाठी अहोरात्र झटले प्रयत्न करतात ते म्हणतात काय काय करीतो या आपलं मन देवाकडे जात नाही महाराज. आपलं मन देवाकडे का जात नाही? त्याचं दुसरं कारण आपलं मन चंचले. कसं आहे? चंचले. शास्त्रामध्ये 10 पदार्थ चंचल सांगितलेले आहे. मनोमधो करो मेघो मानिनी मदनो मरुतो मा मदो मरकटो मत्सो मकारा दश चंचल. हा 10 पदार्थ शास्त्रामध्ये चंचल सांगितलेला आहे. पण या 10 पदार्थामध्ये पहिला क्रमांक माकडाचा न लागता आपल्या मनाचा लागलेला आहे. एवढं आपलं मन कसं आहे? चंचल आहे. मन चंचल चपळ जाता येत लगे वेळ जाता येत लगे वेळ जाता येत लगे वेळ मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. आपलं मन चंचल आहे चपळ आहे. आपल्या मनाला कुणाच्या बंधनात राहायला आवडत अजिबात राहायला आवडत नाही महाराज. आपलं मन जर एखादा म्हटलं का चला कीर्तनाला तो म्हणतो अरे आज तर पहिला दिवस उद्या जाऊ. त्याच्या मनाला पटत नाही महाराज. कारण कुणाच्या बंधनात राहायला आपल्या मनाला आवडत नाही. कारण मन हे एकमेव स्वतंत्र फिरणारं पारट आहे. कधी डोळे पाहिले तुम्ही स्वतंत्र फिरताना? डोळे कधी हात पाय स्वतंत्र फिरताना एकही अवय दिसणार नाही महाराज. मात्र मन कधी विचारतं का जालन्याला जाऊन येऊ का मुंबईला जाऊन येऊ? पाहिले असेल तर लगेच अहो नाव काढल्याबरोबर लगेच जातं. जाता येता न लगे वेळ. या चंचलतेची उपमा संत महात्म्याने आपल्या आपल्या बुद्धीनुसार दिलेला आहे. किती चंचल आहे आपलं मन. खानदेशमध्ये एक कवयित्री होऊन गेल्या बहिणाबाई चौधरी. त्यांनी आपल्या मनाला त्या ठिकाणी ढोराची उपमा दिली. कशाची? ढोराची. मन ओढाय ओढाय ओझ्या पिकातल ढोर किती हाकल हाकल फिरयद बिगावर. मन ओढाय ओढाय ओझ्या पिकातल ढोर किती हाकल हाकल फिरयद बिगावर. मन ओढाय ओढाय ओझ्या पिकातल ढोर किती हाकल हाकल फिरयद बिगावर. किती हाकलण्याचा प्रयत्न करा ढोरांना. पुन्हा मालावर आल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीचं आपलं मन आहे. मन ओढाय ओढाय उभ्या पिकात आला ढोर किती हकल हकल फिर येतं पिकावर. कबीरदास महाराजांनी आपल्या मनाला त्या ठिकाणी एवढं आपलं मन चंचल आहे. किती कबीरदास महाराजांनी आपल्या मनाला बैलाची उपमा दिली. कसं आहे आपलं मन?
बैलाप्रमाणे मनके बैल चौदिस भटके रसी लगावो गुण ज्ञान की बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम राम श्याम 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 बोलो बोलो राम राम श्याम 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 मनवा जय श्री राम खेती करो मनवा खेती करो मनवा खेती करो हरि नाम मनवा कबीरदास महाराज सांगतात हे म्हणा मनके बैल चौदिस भटके रसे लगावो गुण ज्ञान की मनवा हे मानवा मनवा खेती करो हरि नाम की हे मनवा भजन कर देवाचं खेती कर पण कशाची हरिनामाची खेती करायला सांगितलंय पण आपलं मन कसं आहे त्या बैलाप्रमाणे आहे. कबीरदास महाराजांनी बैलाची उपमा दिली बहिणाबाई महाराजांनी त्या ठिकाणी ढोराची उपमा दिली अशा पद्धतीचं आपलं मन चंचल आहे चपळ आहे कोणाच्या बंधनात राहायला आवडत नाही कोणाच्या ताब्यात राहायला आवडत नाही मन हे एकमेव फिरणारं स्वतंत्र पार्ट आहे आणि आपल्या मनाचा स्वतंत्र फिरण्याचा स्वभाव झालेला आहे. काय झालेला आहे स्वभाव झालेला आहे स्वभाव स्वभाव माणसाचा केव्हा जातो माणसाचा स्वभाव केव्हा जातो जिवंतपणी जातो का काय उपयोग आहे का गेल्याच्या नंतर काहीच उपयोग नाही मग जिवंतपणी स्वभाव त्यात सुधारला पाहिजे पण माणसाचा स्वभाव मात्र बदलत नाही महाराज तसा आपल्या मनाचा स्वतंत्र फिरण्याचा स्वभाव झालेला आहे. तुम्हाला पटवण्यासाठी एक दृष्टांत सांगते एकदा भजन करा विठ्ठला आपल्या मनाचा स्वतंत्र फिरण्याचा स्वभाव कशा पद्धतीचं झालेला आहे. एक सुंदर असं गाव खरपुडे गावासारखं त्या गावामध्ये कलेक्टर साहेब आले. साहेबांनी सुंदर अशी मुलगी बघितली. काय करत होती मुलगी भिक्षा मागत होती. त्या गावामध्ये कलेक्टर साहेब आले. साहेबांनी सुंदर अशी मुलगी भीक मागताना बघितली पण मनातल्या मनात विचार केला ही जरी भीक मागत असेल पण आपल्या समाजामध्ये मुलींची संख्या जास्त झालेली नाही म्हटले कमी झाली. ही जर मुलगी मला मिळाली तर आनंदाची गोष्ट होईल भाग्याची गोष्ट होईल. मनातल्या मनात विचार केला तेवढ्यात त्यांचे मित्र जवळ आले. मित्र जवळ आल्याच्या नंतर डोक्यातला विचार मनातला विचार मित्रांसमोर मांडला हो ही मुलगी तुमची वहिनी म्हणून मिळाली तर आनंदाची गोष्ट होईल. साहेबांनी त्या ठिकाणी असं सांगितल्याच्या नंतर मित्रांनी सांगितलं साहेब तुमचं डोकं ध्यानावर आहे का डोकं तर फिरलं नाही ना. साहेबांनी सांगितलं माझं डोकं ठेप्यावर आहे ध्यानावर आहे पण तुमची वहिनी म्हणून मिळेल तर आनंदाची गोष्ट होईल असं त्या ठिकाणी साहेबांनी सांगितल्याच्या नंतर मित्रांनी सांगितलं साहेब तुमचा जर आग्रह असेल तर तिच्या मातापित्यांना विचारतो. सर्व मित्रपरिवार त्या ठिकाणी त्या मुलीच्या घरी गेले. विचारू लागले काका तुमची मुलगी कलेक्टर साहेबांनी पत्नी म्हणून मागितली देतात का म्हटल्याच्या नंतर आपण असतो तर काय केलं असतं आपली मुलगी कलेक्टर साहेब अहो मागचा पुढचा विचार न करता लगेच हो म्हणून सांगितलं असतं. तो तर भिकारी होता महाराज त्याने सुद्धा जास्त विचार नाही केला लगेच हो म्हणून सांगितलं. हो म्हणून सांगितल्याच्या नंतर मित्रांना आनंद झाला. मित्रांनी तोच विचार साहेबांसमोर मांडला. साहेबांना आनंद झाला. थाटामाटामध्ये जिकडे तिकडे आनंदच आनंद होता महाराज. मुलीच्या आईवडिलांना आनंद मुलालाही आनंद त्या ठिकाणी आणि मुलीच्या आईवडिलांनी काही केलं महाराज थाटामाटामध्ये दोघांचा विवाह संपन्न केला लावून दिला महाराज. सुंदर अशा मुहूर्तावर लग्न आटोपल्याच्या नंतर हे नवीन जोडपं शिक्षणासाठी बाहेर गावी आले होतं आणि बाहेर गावी आले असल्या कारणानं ते लग्न झाल्या कारणानं आपल्या गावाकडे गेले. गावाकडे गेल्या कारणानं सर्व महिला मंडळ जमा झाल्या कशासाठी
नवीन नवरी पाहण्यासाठी. सर्व महिला मंडळ जमा झाल्याच्या नंतर त्या नवीन नवरीला म्हणू लागल्या. काय म्हणू लागल्या? कलेक्टरीन बाई. काय म्हणू लागल्या? आता कलेक्टर साहेबांसोबत लग्न झाल्या कारण लोक काय म्हणतील? महाराजींबाई म्हणतील का? महाराजीन म्हणतील का? नाही. मग कलेक्टरीन बाई. एखाद्या मुलीचं लग्न महाराजांसोबत झालं, लोक काय म्हणतील? हो असं विचारतील का? तुमचा हरिपाठ पाठ आहे का? एखादी ज्ञानेश्वरी जीववी पाठ आहे का? तुमचा अख्खा गाथा? अहो अख्खा गाथा काय? एखादा अभंग पाठ? असं नाही विचारणार. मग महाराजांची असेल महाराजीनबाई, वकिलाची असेल तर वकिलीनबाई, मास्तरची असेल अहो अंगठे बहादूर का असेल पण मास्तरीनबाई, डॉक्टरची असेल तर डॉक्टरीनबाई, इंजेक्शन पाहिल्याच्या नंतर भीती वाटते पण डॉक्टरीनबाई, सरपंचाची असेल तर तसे आमचे दोघं जोडपं या ठिकाणी चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल. शेठची असेल तर शेठजीनबाई. एखाद्या मुलीचं लग्न पुरुषांसोबत झालं, जे पद पुरुषाला आहे ते पद अर्ध आपोआप भेटतं. केव्हा भेटतं? लग्न झाल्याबरोबर. पण तेच पद किंवा एखादं पद स्त्रीला असेल, स्त्रीचं पद पुरुषाला भेटत किती पैसे देऊन भेटतं? अजिबात भेटत नाही हो. उदाहरणार्थ एक नर्स माहिती आहे डॉक्टरच्या हाताखालची, तिच्या पतिराजाला काय म्हटलं जाईल? नर्शा. नर्शा म्हणतात का? नर्सच्या पतिराजाला नर्शा? पहा आमचे महाराज म्हणतात नर्शा म्हणतात. अहो आमच्या कन्नड भागामध्ये नरसोबा म्हणतात. काय म्हणतात? नरसोबा. तो काय मसोबा आहे का? विरोधाचा भाग सोडून द्या या ठिकाणी. एखादं पद स्त्रीला असेल ते पद अर्ध आपोआप पुरुषाला भेटत. अहो किती कष्ट केलं तरी भेटत नाही. पण तेच पद एखाद्या पुरुषाला असेल आपोआप भेटतं महाराज. आपोआप शुभमंगल सावधान झाल्याबरोबर लगेच भेटतं महाराज. तसं या ठिकाणी झालं. असं त्या ठिकाणी घडल्याच्या नंतर काय झालं? कलेक्टरासोबत लग्न झाल्या कारण लोक म्हणू लागले कलेक्टरीन बाई तुमचं नवीन लग्न झालं, आमच्याकडे एक पद्धत आहे. कशाची आपल्याकडे एक पद्धत? हां नवीन लग्न झाल्याच्या नंतर एक पद्धत आहे. त्यांनी सांगितलं आमच्याकडे नाव घेण्याची पद्धत आहे. मग घ्या आता नाव. नवीन होती लाजली थोडीशी. सांगितलं मला काही नाव घेता येत. लाजली थोडीशी पण आग्रस्तव तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. काय नाव घेतलं? तिनं जे नाव घेतलं ते तुमच्या पुढं सांगते. नाही तर म्हणजे रात्रीच्या ताईनं असं नाव मी नाही घेत बरं का. त्या बाईनं तसं नाव घेतलं तसं तुमच्या पुढे सांगते. नाव घ्यायला सुरुवात केली. सुंदर असं नाव होतं. आता मोठ्याचं नाव. आता कलेक्टरीन बाई त्या ठिकाणी नाव घेऊ लागले. नाव घ्यायला सुरुवात केली. सोन्याचा हत्ती, सोन्याचा हत्ती त्याला चांदीचे बाय. कलेक्टर साहेबांचं नाव घेते भाकरवाड गमाय. कशामुळे तिनं असं नाव घेतलं? अगोदर कोण होती ती? भिकाऱ्याची मुलगी तर होती पण तिचा स्वभाव कसा झाला होता? अगोदर भिकारी होती ती. नवीन तर भिकाऱ्याची मुलगी होती. परिस्थिती गरिबी होती महाराज त्या ठिकाणी तिची. दुर्बळाची कन्या समर्थाने केली. दुर्बळाची कन्या समर्थाने केली. दुर्बळाची कन्या समर्थाने केली. अवदशाने मानले दरिद्राचे. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता दुर्बळाची कन्या समर्थाने केली. दुर्बळाची कन्या समर्थाने केली. अवदशाने मानले दुर्बळाची कन्या समर्थाने केली. अवदशाने मानले दरिद्राचे. दुर्बळाची कन्या समर्थाने केली.
दत्त महाराज, काय गोड हात आहे तुमचा. असं वाटतं मृदंगच ऐकत राहावं. तुमचा मृदंग ऐकत राहिलं ना महाराज, आम्हाला पेट्रोलची बचत पडेल. विठाला विठाल. पेट्रोलसाठी कीर्तन करावं लागेल हो. मृदंग ऐकून जमणार नाही, गायन ऐकून जमणार नाही, पण छंद असतो महाराज. महाराजांना मृदंग वाजवण्याचा छंद आहे, आवड आहे असल्यामुळं त्या ठिकाणी देह जावो बोट फुटले तरी चालतील, पण मृदंग मात्र सोडणार नाही. आमच्या महाराजांचा गोड हात आहे. आपला विषय चालू होता. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली. दरिद्र्याची अगोदर भिकाऱ्याची मुलगी होती, आता कोण झाली? आता राजाची राणी झाली, कलेक्टराची कलेक्टरीन झाली. भीक मागण्याची गरज अजिबात गरज नाही महाराज. तिला भीक मागण्याची गरज नाही, पाहिजे ते मिळू शकतं. पण त्या ठिकाणी त्या मुलीचा काय जात नाही, स्वभाव जात नाही महाराज. राजाची राणी झाली, कलेक्टराची कलेक्टरीन झाली. राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. राजाची राणी झाली, कलेक्टराची कलेक्टरीन झाली. भीक मागण्याची गरज नाही, पाहिजे ते मिळू शकतं. पण त्या ठिकाणी त्या मुलीचा स्वभाव मात्र गेला, अजिबात गेला नाही महाराज. कशामुळे स्वभाव गेला नाही? अगोदर कोण होती? आधी होती दासी पत्राने केला, आधी होती दासी पत्राने केला, आधी होती दासी राणी केली तीसी, आधी होती दासी पत्राने केली तीसी. तिच्याही आधी होती दासी होती, पट्टराणी केलं. भीक मागण्याचा स्वभाव मात्र गेला नाही. तसा तुमच्या आमच्या सुद्धा मनाचा त्या ठिकाणी स्वतंत्र फिरण्याचा स्वभाव जात नाही. कसाही स्वभाव आपल्या मनाला, त्या ठिकाणी मनाला किती सांगा महाराज, चला कीर्तनाला चला, भागवत कथेला चला, आपल्या मनाला पटत नाही. आणि परमार्थ हा जबरदस्तीचा नाही महाराज. या ठिकाणी आला ना जबरदस्तीने झोपा काढल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून जबरदस्तीचा परमार्थ, त्याच्या मनाला वाटतं तिकडे जावं, कुठं तमाशाला जायचं असतं, पण कीर्तनाला आणलं ना झोपा काढल्याशिवाय राहत नाही. म्हणून परमार्थ करणं आपल्या मनाला बंधन वाटतं महाराज, अडचण वाटते. पण खरं सांगू, संत महात्म्याने तुमच्या आमच्यासाठी गळ्यामध्ये माळ आणि जीवनामध्ये परमार्थ तुमचं आमचं संरक्षण तत्व म्हणून बनवलंय. तुम्हाला बंधन वाटत असेल, ते आपलं अज्ञान असेल, प्रत्येकाचं बंधन वाटत असेल, पण ते तुमचं आमचं संरक्षण करणारं तत्व आहे. काय? गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि जीवनामध्ये परमार्थ. तुम्ही म्हणाल पुरावा द्या आम्हाला, काही साक्ष द्या. कशाप्रमाणे? काय झालं, 2 मजली घर होतं. वरच्या मजल्यावर एक जोडपं राहत होतं, पती पत्नीचं. खाली एक जोडपं राहत होतं. वरच्या मजल्यावरच्या जोडप्याला 2 वर्षाचा मुलगा. चढण्या उतरण्यासाठी एक लोखंडी जिना आहे. तो 2 वर्षाचा मुलगा काय करायचं बघा, खेळत खेळत जिन्यावरून खाली यायचा, पुन्हा खेळत खेळत जिन्यावरून वरती जायचा. वरती गेल्याच्या नंतर गॅलरीमध्ये त्या गजाला धरायचा आणि खाली डोकून बघायचा. रोजचा त्याचा नेम. एक दिवस काय झालं, गॅलरीमध्ये खेळत असताना खाली डोकून पाहत असताना त्याच्या आईनं पाहिलं. काय झालं, खेळत असताना गजाला धरून खाली डोकून बघू लागला तो मुलगा. एक दिवस त्याच्या आईनं पाहिल्याच्या नंतर मनातल्या मनात विचार केला, हा जर डोकवता खाली पडला तर याचं कायमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या आईनं काय केलं, मुलाच्या वडिलांना सांगून जिन्याजवळ एक लोखंडी गेट बसवलं. गेटची कडी लावली की मुलाला खाली येता येत नव्हतं. मग तो मुलगा गेटच्या आतमध्ये खेळायचा, पण खेळत असताना म्हणायचं, काय बा मम्मी पप्पानं अडचण करून ठेवली. आता त्या मुलासाठी गेट ही अडचण आहे का हो? त्या मुलासाठी गेट ही अडचण नसून त्याचं संरक्षण करणारी वस्तू आहे. मात्र त्याला अज्ञान असल्या कारणानं
ज्ञान नाही त्याचं, म्हणून त्याला बंधन वाटतंय, अडचण वाटते. तसं तुमचं झालेलं आहे महाराज. तो मामाला सुद्धा गळ्यामध्ये तुळशीची माळ, जीवनामध्ये परमार्थ बंधन वाढतंय, अडचण वाढते. पण संतांनी तुमच्या आमच्यासाठी हे दोन्ही वस्तू संरक्षण तत्व म्हणून बनवलंय. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल गळ्यामध्ये तुळशीची माळ घातल्याच्या नंतर काय फायदा होईल? त्याचा फायदा अशा प्रकारचा आहे. काय झालं, एका गावामध्ये भरपूर असे कुत्रे होते. कुत्रे असल्या कारणानं गावाला त्रास देऊ लागले. कोणाचं भाकरीचं टोपलंच वढून नाही, कोणाचं कणकीचा गोळाच वढून नाही, गावाला त्रास देऊ लागले. गावकऱ्यांनी मोर्चा काढला, पोलीस स्टेशनमध्ये गेले, सांगितलं आजच्याच कुत्र्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. मग पोलीस स्टेशनमधून 2 पोलीस आले गावामध्ये. ते पोलीस काय करायचे बघा, कुत्रं दिसल्याच्या नंतर एक कणकीचा गोळा घ्यायचे, त्याच्यामध्ये विषारी गोळी घालायचे. दिसलं कुत्रं का घाल गोळा, दिसलं कुत्रं का घाल गोळा. असं करता करता गावातले सर्व कुत्रे मरण पावले. पण एकच असा होता, त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये कातडी पट्टा होता. एकानं दुसऱ्याला दाखवलं, अरे बघ याच्या गळ्यामध्ये कातडी पट्टा आहे. हा लोकांची भाकरी खात नसेल, लोकांची भाकरी उडून देत नसेल, तो त्याच्या मालकाचीच भाकरी खात असेल. याला जर आपण विषारी गोळा घातला तर याचा मालक आपल्याला दंड दिल्याशिवाय राहणार नाही. मग कोणतं कुत्र जगलं? कोणतं कुत्र जगलं? अहो, साधारण मालकाच्या नावाच्या गळ्यामध्ये कुत्र्यानं पट्टा घातला, पोलिसांपासून त्याचं संरक्षण झालं. आपला मालक काय साधा आहे महाराज? हा, अखिल कोटी ब्रह्मांड नायक, चराचरामध्ये वास्तव करणारा भगवान परमात्मा, आणि त्या परमात्म्याचे आपण त्या ठिकाणी दास आहोत किंवा अंश आहोत. त्याच्या नावाची गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला ना. आयरे गायरीची न घालतात त्याची माळ घाला, मला त्याच्या नावाची माळ घाला. तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. आवडीने भावे हरिनाम घेसे, तुझी चिंता द्यासी सर्व ऐकी. ते सांगावं आपल्या मनाला. अहो, अजिबात पटत नाही. बंधन वाटते, अडचण वाटते, स्वभाव झालेला आहे. अजून त्या ठिकाणी सांगायचं झालं तर सर्व अवयव भगवान परमात्म्याची सजाती आहे, मन मात्र भगवंताशी विजातीय आहे. विजातीय, सजातीय एकत्र होऊ शकतात, विजातीय आला एकत्र होऊ शकत नाही. सोपं उदाहरण घ्या. सख्खे भाऊ कुठपर्यंत एकत्रित राहतात? जोपर्यंत त्यांच्यामध्ये लग्न होत नाही. एकदा का लग्न झालं महाराज, स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरो सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणी स्थैवरं लेनायि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरो जिरं शुभमंगलं सावधान. एकदा का लग्न झालं महाराज त्या घरामध्ये, एकाचं झालं, दोघाचं झालं, तिघाचं झालं. त्या घरामध्ये नवीन आलेल्या मुली एकमेकीच्या कोण होत्या? जावा होत्या का? हां, जावा शब्दाचा अर्थ एकत्रित कधी इथलं नाही सांगत मी, टेन्शन घेऊच नका अजिबात. आमच्या तिकडलं सांगते, एकत्रित कधी न राहावं, त्यांचं नाव जावा. मग ते आपल्या पतिराजाला म्हणत्या, सांगते तुम्हा, काय म्हणते त्या कानात, म्हणते त्या कानात, हळूच कोण म्हणत्या, एकत्रित राहा असं म्हणत्या का? फार हुशार आहे आमच्या मायला. तसं इथं कोणी नाही, सगळ्या चांगल्या आहे बरं का. सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघुनी साजार बघा. ह्या महिला आमच्या फार हुशार आहे महाराज, शहाणे आहे, चांगले आहे. किती चांगलं आहे महाराज. ह्या नाही म्हणत, ह्या तर अजिबात म्हणत नाही महाराज. यांच्यातली जी माया आहे ना, माया तीच म्हणते, तीच घर फोडण्याचे काम करते. मग ही माया घालवली पाहिजे, पण कशाने जाईल? नामचिंतन केल्याच्या नंतर. मग कसं नामचिंतन करायचं? एकदा सर्वांनी, मी पुढे म्हणते, सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय नमो मंत्रवंदनाय, वासुदेवाय नमो नंदनंदनाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय.
म्हणाले भजन कशासाठी केलं? आपली माया घालवण्यासाठी. घरं फोडण्याचं काम माया करत असते. मग ती माया काय म्हणते? सांगते तुम्हा वेगळे निघा. वेगळे निभवणी डोक्यावरून गेलं का? डोक्यावरून गेलं? सोपं सांगते. आपल्या तोंडामध्ये किती दात आहे? 32. ते 32 दात एकमेकाशी कसे सख्खे सजाती आहे असं कधी ऐकलं का? भाजीचा कण दातामध्ये अडकला तर दात तसेच दातामध्ये ठेवतात. काय करतात आपले दात? पटकन बाहेर काढून फेकतात. त्यांना माहित आहे ही जर आमच्यामध्ये गुंतली तर आमची 32शी वेगळी केल्याशिवाय राहणार नाही. हे कोणाला माहित आहे? दाताला माहित आहे. तसं सर्व अवयव भगवान परमात्म्याशी सजाती आहे. मन मात्र भगवान परमात्म्याशी कसं आहे? विजयात आहे. पण तरी सुद्धा परमात्मा सांगताय तुमच्या मनाला माझ्याकडे पाठवा. माझे चरण, माझं रूप, माझं त्या ठिकाणी नामचिंतन घेतल्याच्या नंतर तुमचं मन कुठंच धाव घेणार नाही. आदा वडे दावे आदा वडे दावे आदा वडे दावे तुझे चरण रगाळूया, तुझे चरण रगाळूया. आज ओला चिर गेला, आज ओला चिर गेला, अग गेला शिर गेला, शिन गेला, भाग गेला. पण केव्हा? तुमचे चरण, भगवंताचे चरण पाहिल्याच्या नंतर आपलं मन कुठं धाव येत नाही. पण आपलं मन भगवंता जवळ जाणं एवढं सोपं नाही. साधू संत सांगतात देवा आमचं मन तुझ्याकडे यायला तयार होत नाही. मग तू काय कर? तुझ्या कलेनं, चमत्कारानं, आशीर्वादानं आमचं मन तुझ्याजवळ खेचून घे. एकदा का माझं मन तुमच्याजवळ आलं, तुझ्या चरणाजवळ आलं, तुझ्या नामचिंतनामध्ये आल्याच्या नंतर तुझ्या भक्तीमध्ये, नामचिंतनामध्ये कशा प्रकारे एकरूप झालं पाहिजे पहिलाच दृष्टांत दिला अभंगाच्या प्रथम. पुत्राची पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची पुत्राची पुत्राची
जीवी माता राम. शुभ ऐकी जीवी माता पुत्राची वार्ता. आई आपल्या मुलाची शुभ वार्ता कशाप्रमाणे ऐकत असते. पण सगळ्यात अगोदर आईचं मुलावरती प्रेम माया केव्हापासून असते हो. मुलगा जन्माला आल्याबरोबर लगेच बसतं का नाही हो. केव्हापासून मुलगा मोठा झाल्याच्या नंतर बरोबर आहे. मुलाचं लग्न झाल्याच्या अद्याप तसं नाही महाराज. केव्हापासून असतं आईचं मुलावरती प्रेम. अहो तेव्हापासून असतं. केव्हापासून ते आईलाच माहिती. सांगू मी तुम्हाला सांगू. जाऊ द्या आता नाही सांगा उद्या सांग पुढच्या गिरत आता सांगावं लागेल. आईचं मुलावरती प्रेम केव्हापासून असतं. गर्भाचे आवडी माझा डोहळा देठे जा जिव्हाळा तेथे बिंबे आनंदाचे दोही आनंद आनंदाचे दोही आनंद आई आनंदाची आंग आनंदाची आंग आनंदाची आंग आनंदाची आंग आनंदाचे दोही आनंदाचे दोही केव्हापासून असतं. गर्भाचे आवडे मुलगा असोया. आई मात्र भेदभाव करत नाही महाराज. कुठलाही असो मातेचा डोहळा तेठीचा जिव्हाळा तेथे बिंबे. आईचं प्रेम तेव्हापासून असतं. मग आईचं प्रेम कशा पद्धतीचं असतं. निष्कामतेचं प्रेम असतं. या जगामध्ये निष्काम प्रेम करणारं एकमेव दैवत म्हणजे आई आहे महाराज. या जगामध्ये सगळ्या वस्तू मिळेल तुम्हाला सगळ्या मिळेल. एक वस्तू मात्र मिळणार नाही. एक व्यक्ती मात्र मिळणार नाही. ती म्हणजे आई आहे महाराज. या जगामध्ये सगळं मिळेल. कौन सी वो चीज यहाँ नहीं मिलती. बघा तुम्ही जगाच्या बाजारामध्ये जाऊन कोणती वस्तू मिळत नाही. अहो सर्व काही मिळतंय. मग काही मिळत नाही. कौन सी वो चीज यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. लेकिन माँ नहीं मिलते. निष्काम प्रेम करणारं एकमेव दैवत म्हणजे आई आहे. आणि ती आई आपल्या मुलाची शुभवार्ता ऐकत असताना कशाप्रमाणे ऐकत असेल महाराज. दृष्टांत सांगितलेला आहे. वार्तेमध्ये दोन प्रकार पडतात. एक शुभवार्ता आहे एक दुःखद वार्ता आहे. आई आपल्या मुलाची शुभवार्ता आणि दुःखद वार्ता कशाप्रकारे ऐकत असते. दुःखद वार्ता सांगायची झाली तर एक वेळचा प्रसंग ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी युद्ध चालू असताना घनघोर असं युद्ध चालू आहे. आणि युद्ध चालू असताना त्या ठिकाणी अभिमन्यू त्या ठिकाणी त्या भूमीवर धारातीर्थी पडलेला आहे. आणि त्या अभिमन्यूजवळ सुभद्रा माता त्या ठिकाणी धाय मोकलून रडत होती. आणि रडत असताना भगवान परमात्म्याने पाहिलं जवळ आले. विचार केला सुभद्रेची समजूत घातली पाहिजे. परमात्मा जवळ आले. सुभद्रेला सांगू लागले सुभद्रे अगं तुला रडणं शोभत नाही. अगं काय रडते तू. अगं तुझ्यासारखी ना रडावं. परमात्मा सांगू लागले अगं तू पंडूराजाची सून आहे. द्वारकाधीश भगवान परमात्म्याची बहीण आहे. वीर असणाऱ्या धनुर्धर अर्जुनाची पत्नी आहे. तुला रडणं शोभत नाही सुभद्रे. असं सांगितल्याच्या नंतर सुभद्रा सांगते देवा अरे या ठिकाणी मी पंडूराजाची सून म्हणून रडत नाही देवा. द्वारकाधीश भगवान परमात्म्याची बहीण म्हणून रडत नाही देवा. वीर असणाऱ्या अर्जुनाची पत्नी म्हणून रडत नाही देवा. या ठिकाणी मी वीर असणाऱ्या अभिमन्यूची माय रडते रे. अभिमन्यूची माय रडते. अरे तुला काय कळणार रे देवा. मुलगा गेल्याचं काही दुःख असतं. ज्याचा मुलगा गेला त्याला विचारून बघा काय मुलगा गेल्याचं दुःख असतं देवा. अरे तुला अजिबात कळणार नाही.
काही दुःख असतं रे देवा. एखाद्या जन्मामध्ये कोणाची तरी आई होय, आई झाल्याच्या नंतर असाच तुझा मुलगा मरू दे आणि असाच मुलगा मेल्याच्या नंतर मगच तुला कळेल मुलगा गेल्याचं काही दुःख असतं. याला म्हणतात दुःखद वार्ता. पण या अभंगामध्ये जी वार्ता सांगितली तुकाराम महाराजांनी ती शुभ वार्ता आहे. आई आहे आई. आईला एकुलता एक मुलगा आहे. न सांगता घरामधून निघून गेलेला आहे. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले मुलगा घरी आला नाही. आईची चिंता चालू आहे. कुठे गेला असेल, काय खात असेल, कुठे झोपलं असेल, सारखी चिंता चालू होती. एकुलता एक पोर आणि जीवाला घोर. एकुलता एक असल्या कारण चिंता चालू होते. 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, मला मुलगा घरी आला नाही. आईची चिंता चालू आहे. पण 4 वर्षाच्या नंतर त्याला मावशी, ओ आजीबाई, अक्का, घरामध्ये आहे का कुणी? तुमच्या मुलाचं पत्र आलंय, तुमच्या बाळूचं पत्र आलंय. ही आई हाक ऐकल्याच्या नंतर आई ताटकन उठली, दाराजवळ पळत सुटले. पत्राला पुत्र समजून हिसकावून घेतलं, छातीशी लावलं, मोठ्या मोठ्यानं रडायला सुरुवात केली. 4 वर्षाच्या नंतर पत्र आलं होतं महाराज. ताई मोकलून रडायला सुरुवात केल्याच्या नंतर अरे रे रे, अरे रे, मी तर पत्र हिसकावून घेतलं, पण मला लिहिता वाचता अजिबात येत नाही. अंगठी बहादूर आहे. हातातलं पत्र पोस्टमन काकांच्या हातामध्ये दिलं. सांगितलं काका लिहिता वाचता येत नाही हो, एवढा माझ्या मुलाचं पत्र वाचून सांगा. हातातलं पत्र पोस्टमन काकांनी हातामध्ये घेतलं, वाचायला सुरुवात केली. तर स्वरूप आईच्या चरणाशी, आई मी या ठिकाणी सुखरूप आहे, 2-3 टायमाची चांगली व्यवस्था आहे, चांगला पगार आहे, थोड्या दिवसामध्ये मी तुला भेटण्यासाठी येणार आहे. पण हे पत्र ऐकत असताना ती आई दारामध्ये बसून जांभळे देत होती. ती आई टुकल्या घेत होती. त्या आईला झोप आली. अहो जांभळी सुद्धा आली नाही तिला. कशामुळे? मुलाचं पत्र ऐकत होती महाराज. शुभ ऐके जेवी माता. मग तिचं लक्ष, तिचं मन, चित्त कुठे एकरूप झालं होतं. पुत्राची त्या ठिकाणी वार्ता ऐकत असताना पहिला मजकूर झाला. याच्या पुढचा कोणता मजकूर येणार आहे? त्या मजकुराकडे आईचे कान, आईचं मन, चित्त ज्याप्रमाणे एकरूप झालं होतं देवा, देवा अशाच प्रकारे माझं सुद्धा मन तुझ्या नामचिंतनामध्ये चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन, तुका करीतो कीर्तन, तुका करीतो कीर्तन. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन, तुका करीतो चित्ताचे आसन तुका करी चिंतन. पण चिंतन करत असताना आईसे राहो माझे मन कैसे राहो. कधी कधी गातांनी, ऐकत असताना अभंगाचे दुते चरण. राहो माझे ऐसे राहो माझे मन, कैसे राहो माझे मन, माझे मन. देवा गात असताना, ऐकत असताना हरी गुण तुझंच मी गुणगान करणार आहे, तुझंच मी या ठिकाणी नामचिंतन करणार आहे. कधी कधी झोपताना सुद्धा, गाताना सुद्धा तुझं त्या ठिकाणी दुसरं तिसरं कुणाचंही न चिंतन करता तुझंच मी त्या ठिकाणी हरिगुण गाईल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम देवाजवळ त्या ठिकाणी सांगते. देवा नामचिंतन घेत असताना मात्र महत्त्वाचं माझं मन त्या ठिकाणी अशा प्रकारे एकरूप झालं पाहिजे. कारण तुकाराम महाराजांनी काही त्या ठिकाणी कधी कधी भगवंताचं चिंतन केलं, व सकाळी केलं, रात्री केलं. अहो दिनरजनी हाची धंदा, ज्यांचा हाच धंदा होता आणि ते असं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम देवाला त्या ठिकाणी म्हणतायत
आश्चर्याची गोष्ट आहे. तुमच्या ताठी सारख्यानं म्हणावं, देवा माझं मन तुझ्या भक्तीमध्ये अशा प्रकारे एकरूप झालं पाहिजे, माझं मन तुझ्या नामचिंतनामध्ये असे एकरूप झालं पाहिजे. पण आपण म्हणत, आपलं मन म्हणत, संत महात्मे सांगतात ज्यांचं मन अहोरात्र भगवंताचं चिंतन करतात ते म्हणतात गाता ऐकता हरी गुण. अजून त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात, देवा माझं मन तुझ्या भक्तीमध्ये नामचिंतनामध्ये कशा प्रकारे एकरूप झालं पाहिजे. दुसरा दृष्टांत, नादे लोब्ध झाला मृग. मृग म्हणजे हरिण. हरिण हे नादविषयी ऐकण्याकरता एवढं लुब्ध झालेलं असतं. किती लुब्ध झालेलं असतं दृष्टांत सांगितलेलं आहे. एक पारधी दादा शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जातो. गेल्याच्या नंतर जाळं पसरतो. आता हरिण पकडायचंय. मग हरिण पकडण्याचं काय त्या ठिकाणी एक वाद्य आहे महाराज. हरिण पकडण्याचं वाद्य, त्याला म्हणतात बिगुल. बिगुल नावाचं वाद्य त्या पारध्यानं वाजवायला सुरुवात केली. त्या बिगुलचा आवाज हरिणीच्या कानावर पडतोय. हरिण आवाजाच्या देशदेशानं जवळ येते आणि जवळ आलेला हरिण त्या ठिकाणी पारधी दादा बघतोय, वाजवण्याचं वाद्य बंद करतोय. हातातलं वाद्य बंद करून भात्यामधून बाण काढतोय. बाणाला नेम त्या ठिकाणी लावून हरणीवर तो बाण सोडतोय. नेमका काही तो बाण हरणीच्या काळजामध्ये भेदला जातो. हरिण खाली पडतं महाराज. हरिण खाली पडल्याच्या नंतर थोडासा श्वास शिल्लक आहे, काही क्षणामध्ये जाणार आहे. तेवढ्या क्षणामध्ये त्या ठिकाणी काय होतं, पारधी दादा जवळ येतोय. जवळ आलेला पारधी दादा बघून त्या ठिकाणी हरिण त्या ठिकाणी त्या दादाला म्हणते, दादा काही क्षणामध्ये मी जाणार आहे, पण तू काय कर. क्या देखत हो पारधी पुरा लगा हे घाव. काय म्हणते ते हरिण त्या दादाला, क्या देखत हो पारधी पूरा लगा है घाव. जब तक शरीर में प्राण है तब तक बीन बजाव. अरे भाई तब तक बीन बजाव. ते हरिण दादाला म्हणतं, दादा काही क्षणामध्ये मी जाणार आहे, पण तू काय कर, मी जरी गेले तरी सुद्धा हे बिगुल नावाचं वाद्य वाजवण्याचं बंद करू नको. नवे नवतऱ्या माझ्या कातड्यावर बसून तो सुरस रागिणी गा. बघा नादी लुब्ध झाला मृग, देह विसरला, प्राण निघून गेलाय. देहाकडे लक्ष न देता नाद विषय ऐकण्याचं ज्याप्रमाणे हरिण सोडत नाही देवा, आईसे राहो माझे मन. अजून त्या ठिकाणी एक शेवटचा दृष्टांत सांगितलेला आहे अभंगाच्या शेवटच्या. गाता ऐका
पाहे कासवीचे पिले माये. तुकाराम महाराज सांगतात, देवा माझं म्हणून नामचिंतनामध्ये तू का म्हणे पाहे. कोण पाहत असतं? कासवीन पाहत असते. कुणाकडे? आपल्या पिलांकडे पाहत असते. कारण कासवीन ही आपल्याप्रमाणे जवळ घेते आणि स्तनपान करते असं नाही. मग फक्त बघत असते पिलांकडे एक ती कासवीन, आणि तिच्या बघण्यामधून, तिच्या नजरेमधून तिच्या पिलांना प्रेम पाहणं मिळत असतो आणि त्या पिलांची त्या ठिकाणी वाढवत असते. देवा अशाच प्रकारे तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये. ऐसे राहू माझे मन गादा ऐकदा हरिगोण. एकदा सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळे आणि मुखाने भगवंताचं चिंतन करायचं. एवढं पारखू
भोजन केलं पाहिजे. किती कामे सोडून. काही काही माणसं म्हणतात आम्हाला भोजनाला वेळ. सकाळचं भोजन सांगायचं झालं तर नाश्ता जेवणाबद्दल आस्थाच राहिली नाही महाराज. नाश्त्यामुळं सकाळचं जेवण, नाश्ता, दुपारी त्याच्यापेक्षा जास्त जेवण, संध्याकाळी एवढं दाबून जेवतात महाराज. उलटं झालं आहे आपलं. कसं झालं आहे. सकाळी कसं जेवावं शास्त्रकार वर्णन करतात. सकाळी राजाप्रमाणे जेवावं. राजाप्रमाण म्हणजे पोटभर जेवण केलं पाहिजे. दुपारी त्याच्यापेक्षा कमी आणि संध्याकाळी सेवकासारखं म्हणजे अल्प प्रमाण अल्पहार घ्यावा असं शास्त्रकार सांगतात. मात्र आपलं उलटं झालेलं आहे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, त्याच्यापेक्षा रात्री त्याच्यापेक्षा जास्त जेवण. एवढं जेवण करतात महाराज. काही काही माणसं एवढं डिनर करतात. दाबून डिनर केल्या कारणानं त्यांची तब्येत सुधरून जाते महाराज. किती तब्येत सुधरते हो. एवढी तब्येत सुधरते रस्त्यानं चालता येत नाही महाराज. कुणाची निंदा नाही करायची. मला सांगायचं काय, जेवणाकडे लक्ष राहिलेलं नाही आपलं. एवढी तब्येत सुधरून जाते. डॉक्टरकडे जातो पेशंट, तब्येत सुधारलेलं. डॉक्टर साहेब काहीतरी करा, मला औषध द्या तब्येत कमी करण्यासाठी. डॉक्टर साहेब सांगतात तुम्हाला दुसरं कोणतंच औषध नाही, तुम्हाला रस्त्यानं पळावं, रस्त्याने पळावं लागेल म्हणतात. काही काही डॉक्टर तर सांगतात तुम्हाला चेंडू खेळावं लागेल. काही काही तब्येत अशी असते महाराज माणसाची, काय एवढी तब्येत स्ट्रॉंग असते. चेंडू कुठं ठेवा समजत नाही. ढेरीसमोर चेंडू ठेवा ना, चेंडू दिसत नाही महाराज. लांब ठेवा तर पाय पुरत नाही. कशामुळे. जेवणाकडं लक्ष राहिलं नाही महाराज. 100 कामे सोडून माणसानं भोजन केलं पाहिजे. 1000 कामे सोडून माणसानं स्नान केलं पाहिजे. आणि 1,00,000 कामे सोडून माणसानं दान केलं पाहिजे. काय केलं पाहिजे. दान. दान दान फार महत्वाचं आहे. दान करत असताना प्रत्येक जण दान करतो, पण दान करत असताना सतपात्र दान झालं पाहिजे. आपलं दान दिलेलं त्या ठिकाणी धर्मकार्यामध्ये जातं की नाही याचा विचार केला पाहिजे. तुमच्या गावामध्ये सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे महाराज. महिला सप्ताह करणं जोक नाही, विनोद नाही महाराज. सोपं नाही महाराज महिला सप्ताह करणं. बघा आमच्या महिला मंडळात अनेक त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात. अट्टहासाने गायनं शिकतात आणि गायनं शिकल्या कारणानं नवीन तर तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी फार कष्ट सहन करावे लागतात. आणि एवढे कष्ट सहन करून आमच्या सरपंच साहेबांनी आमच्यासाठी अनमोल असे रत्न या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. म्हणून साहेबांबद्दल या ठिकाणी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. बघा नामांकित गायक तुमच्या गावामध्ये आले, सहजासहजी प्राप्त होत नाही महाराज. त्यासाठी मोल द्यावं लागतात. नवे तर त्या ठिकाणी अनेक असं त्या ठिकाणी अट्टहास करावं लागतात. अनमोल असे नामांकित असे गायनाचार्य तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलेले आहे. नवीन तर कीर्तनकार सुद्धा तुम्ही यूट्यूबवरती गाजलेले त्या ठिकाणी कीर्तनकार नवीन तर त्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी उपस्थित केली. तुमच्यासाठी केली हो, लोकांसाठी नाही, तुमच्या समाजासाठी. तुम्ही तृप्त व्हावं यासाठी आमच्या सरपंच साहेबांनी एवढा अट्टहास केला. त्यांना सहकार्य करा, पण करत असताना दान करा. दान दान कुठे करावं. सत्पात्री दान करावं, धर्म कार्यामध्ये दान करावं. आणि खरं सांगू तुम्हाला, हाताची शोभा ही सुंदर बांगड्या घातल्यानं नव्हे, हाताची शोभा ही सुंदर अंगठ्या घातल्याने नव्हे. हाताची शोभा किती तुम्ही अंगठे घाला शोभा वाटणार नाही हाताची महाराज. दान दिलं ना तुम्ही महाराज, सतपात्रे धर्म कार्यामध्ये तुम्ही जर दान दिलं, तुमची नोट इथंच होत नाही महाराज. देवाच्या दरबारामध्ये सुद्धा, देवाच्या खात्यामध्ये सुद्धा नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धर्म कार्यामध्ये तुम्ही दान करा आणि करत असताना सतपात्रे दान करा. म्हणून किती कामे सोडून, 1,00,000 कामे सोडून माणसानं दान केलं पाहिजे. आणि कोटी कामे सोडून माणसानं काय केलं पाहिजे. भजन केलं पाहिजे. सुंदर असं मोक भजनासाठी दिलेलं आहे महाराज. पण काही काही लोक नाही ते पितात आणि आयुष्य खराब, आयुष्य त्या ठिकाणी बर्बाद करतात महाराज. काय म्हणतात त्याला, अहो शराब म्हणतात. ती शराब काय चांगली वाटली महाराज. किती नाश करते महाराज, जीवनाचा नाश करते. साधू संत सांगतात बाटली स्पर्श नका करू त्या बाटली स्पर्श महाराज. किती त्या ठिकाणी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले या बाटलीमुळे. ज्या वेळेस ती पहिली बाटली आपल्या हातामध्ये येईल, त्या पहिल्याच दारूच्या बाटलीमधल्या ग्लासला पाण्यामध्ये मिसळा किंवा त्या ठिकाणी मातीमध्ये मिसळा. पहिल्याच ग्लासला तुम्ही त्या ठिकाणी मातीमध्ये घातलं नाही ना महाराज, ती
पहिलीच ग्लास भरत दारू तुम्हाला मातीमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाटली स्पर्श करू नका. सुंदर असं मूक त्या ठिकाणी भगवंताच्या चिंतनासाठी दिलेलं आहे. असं काहीतरी पिलं पाहिजे माणसानं. कसं पिलं पाहिजे? जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. काही काही पितात, संध्याकाळी पितात, सकाळी उतरून जाते. जाम पिते हो आधी रात उतर जाएगी. जाम पीते हो आधी रात उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम के तेरी जिंदगी सुधर जाएगी. तेरी जिंदगी सुधर जाएगी. तेरी जिंदगी सुधर जाएगी. असं काहीतरी प्या, सुंदर असं. म्हणून लाखो त्या ठिकाणी कोटी कामे सोडून माणसानं भगवंताचं भजन केलं पाहिजे. आणि अनमोल असा नरदेह फार कष्टाने मिळाला बरं का आपल्याला हा देह. वाया खर्च न करता, आत्महत्या न करता, योग्य ठिकाणी धर्माच्या सेवेकरता, संतांच्या सेवेकरता, देशाच्या सेवेकरता खर्च करा. नाहीत महाराज, काही काही तरुण नाही तिथे त्या ठिकाणी खर्च केल्याशिवाय राहत नाही. देह त्या ठिकाणी समर्पित करायचं असेल तर अशा ठिकाणी समर्पित करा. क्या मरते हुए बेवफा सनम के लिए, क्या मरते हुए बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन ना मिलेगी तेरे दफन के लिए. मरना है तो मर, देश धर्म और वतन के लिए. हसीना भी दुपट्टा छोड़ेगी तेरे कफन के लिए, तेरे कफन के लिए, तेरे कफन के लिए. मरायचं असेल देशासाठी मरा, संतांच्या सेवेसाठी मरा, देवाच्या सेवेसाठी मरा. जाता जाता 2 गोष्टी सांगितलं लक्षात ठेवा. भोजन आणि भजन तुम्ही जर विसरला, तुमची हानी झाल्याशिवाय राहणार नाही. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. म्हणून ह्या 2 गोष्टी मात्र कधी विसरू नका. झालेली कीर्तन रूपी सेवा सर्वांच्या उपस्थितीमध्ये खरपुडी गावामध्ये मला येण्याचा योग ज्यांनी मला प्राप्त करून दिला, आपल्याच या गावचे कुलदीपक असणारे देठे परिवाराचं आदर्श आमचे ताई असणाऱ्या नंदिनी ताई प्रदीप पाटील देठे, दोन्ही त्या ठिकाणी जोडीनं या ठिकाणी धर्मकार्य करतात, समाजाचं कार्य करतात. किंवा एवढा मोठा महिला सप्ताह अखंडतेनं त्या ठिकाणी पार पडतात. म्हणून एवढं सोपं नाही महाराज, पण ते करतात. म्हणून त्यांच्या वाट्याला ही सेवा आलेली आहे. आनंदाने त्या ठिकाणी पार करतात. आमच्या नंदिनी ताई आहे, प्रदीप भाऊ, त्याचप्रमाणे ज्यांच्या सहकार्यातून मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त ज्यांनी करून दिला असे असणारे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या भागवताचार्य रुक्मणताईजी हवरे, त्यांच्यासोबत नेहमी त्या ठिकाणी ऑर्गन वाजवण्यासाठी नवीन तर सुंदर असं ते गायनही देखील करतात. आमचे अजयजी महाराज तुपे, त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले आमचे मालक पती भागवताचार्य धनंजयजी महाराज म्हस्के, त्यांनीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावली. त्यांचीसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. सुंदर असं गायन ज्यांनी केलं, सर्वांचे काही मला नाव त्या ठिकाणी आठवत नाही, परिचित नाही मला. आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.